नमस्कार नागपूर. कामठी रोड खसाडा येथे माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली आहे. येथील एका गरीब आदिवासी टेकाम कुटुंबाचे मालकीचे घर एका दबंग व्यक्तीने केवळ स्वतःच्या स्वार्थासाठी आणि सत्तेच्या जोरावर बुलडोझर लावून तोडफोड केले आहे. अद्यापही कपिलनगर पोलिसांनी संबंधित व्यक्तीवर कोणतीही कारवाई केलेली नाही. अशा परिस्थितीत गोंडवाना गणतंत्र पार्टीसह अन्य आदिवासी संघटनांनी या प्रकरणाची दखल घेत टेकाम कुटुंबाला उचित न्याय न मिळाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा येथे इशारा दिलेला आहे. खूप सारे लोक या ठिकाणी राहतात, परंतु काही दिवसापासून मालनबाई हे गायब आहेत. म्हणजे तिला कुठेतरी किडनॅप करून ठेवण्याचा आरोप म्हणजे परिवारवाले करत आहे. साहिल गुप्ता यांनी किडनॅप केलेला आहे. आणि दुसरी गोष्ट अशी की या घराला जबरदस्ती जेसीपीने तोडून खाली करण्याकरिता यांना धमकी देत आहे. मोठे मोठे नेते लोकांचे इथं नाव घेत आहे. आणि ज्या प्रकारे या ताईला त्यांनी जे अभद्र भाषेचे वापर केले, एक शिवेगाळ केले, हे जातीवाचक शिवेगाळ सुद्धा केले. आणि म्हणजे अभद्र भाषा म्हणजे ते एक महिलाला ज्या प्रकारे त्यांनी बोललंय, हे म्हणजे खूप साऱ्या गुन्ह्याच्या अंतर्गत त्याच्यावर कारवाई व्हायला पाहिजे. आणि मला असं वाटतं की साहिल गुप्ता हा गुंडा क्रिमिनल तो आहे, परंतु रेपिड सुद्धा असू शकते. दुसरी गोष्ट कितीतरी मर्डर त्यांनी केलेला असेल. म्हणजे यांना त्याच प्रकारे पोलीसवाले यांनी तक्रार केली असून सुद्धा अजूनपर्यंत पोलिसवाल्यांनी कोणतीच कारवाई नाही केली. म्हणजे पोलीसवाले सुद्धा त्यांच्यामध्ये सहभागी आहे, त्याच्यासोबत त्याच्या गुन्हेगारीमध्ये सहभागी असतील असा आमचा आरोप आहे. आणि ज्या प्रकारे या महिलेच्या स्वतःची प्रॉपर्टी हिसकवण्याचे जे प्रयत्न करत आहे, तर हे खूप मोठी त्या महिलेवरती म्हणजे त्या कुटुंबांवरती उपासमारीची पाळी सुद्धा आलेली आहे. आणि ते पूर्णपणे घाबरलेले आहेत की आमच्या उद्या काय होईल काय नाही. तर पोलीस प्रशासनाला विनंती करतो मी की यांच्या जीवाची जे काही हानी होईल त्याचे जबाबदार पोलीस प्रशासन राहील. त्याचप्रमाणे जर आरोपींवरती जर कारवाई नाही केली तर गोंडवाना गणतंत्र पक्षाच्या वतीने व इतर संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल. हा सुद्धा गोंडवाना गणतंत्र पार्टीतर्फे मी इशारा देतो. गोंडवाना गणतंत्र पार्टी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष, आमचे कार्यवाहक अध्यक्ष राजेश त्रिपाठी आहेत, शहर अध्यक्ष दिनेश भाऊ सिडाम आहेत, बाकीचे ते आपले आणखी ललित भाऊ पवार आहेत. म्हणजे आणि हे कुटुंब आहे. सतीश नाईक आहे, वरच्या ताई परचाके, रघुनाथ दादा धुर्वे. आम्ही स्वतः या प्रकारचे जे अन्याय अत्याचार होत असेल तर आम्ही शासनाला आणि प्रशासनाला घेरण्याचा पूर्णपणे प्रयत्न करू. आणि नाही मिळाला तर तीव्र आंदोलन करू.